कारण चांगल्या गोष्टी घडाव्यात हीच प्रत्येक मनुष्य प्राण्याची इच्छा असते. आणि अशी जी एक इच्छा आता पूर्ण होताना दिसते ती म्हणजे काय? ती म्हणजे ठाकरे कुटुंबामधील दरी कमी होते. जो दुरावा होता तो संपुष्टात येतोय. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? मी जे म्हणतोय ते तुम्हाला पटते आहे का? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. वास्तव, आणि हेच ते वास्तव. वास्तवावर बोलू काहीतरी, आणि हेच ते मी वास्तवावर बोलतोय. गले पडने जा रहे, गले लगने जा रहे, मुंह में राम नाम बगल में सुरी, पोटात एक की ओठात एक, नक्की काय? ते आता तुम्ही ठरवा. श्रोत्यांवरती सोडून देतो. तोपर्यंत काय करा? हा व्हिडिओ बघता बघता लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि माझे हे जे विचार आहेत, बहुमूल्य विचार, ते तुम्हाला पटत असतील तर काय करा? कमेंट बॉक्समध्ये लिहा 4 शब्द. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सामाजिक व्यवस्था. मित्रांनो, एखाद्या कुटुंबामध्ये जर दरी निर्माण होत असेल, मतभेद निर्माण होत असेल आणि मतभेदातून मनभेद निर्माण होत असतील तर ते आपल्याला आवडेल का? नाही आवडणार. कारण का? आपण कसं आहे, कुटुंब वत्सल आहोत. आपण आपल्या कुटुंबावरती प्रेम करतो. पण असे काही कुटुंब आहेत, त्या कुटुंबामध्ये एक दरी निर्माण झाली आहे, एक दरार पडली आहे, एक भेग पडलेली आहे. आणि ती भेग काय आता बुजवली जाते. तर तुम्हाला आनंद होईलच ना हे ऐकून. बाबा चला, पूर्ववत होते, त्या जखमा बऱ्या केल्या जात आहेत, त्या जखमांवरती हुंकर फुंकली जाते. तुम्हाला आनंद होईल. कारण चांगल्या गोष्टी घडाव्यात हीच प्रत्येक मनुष्य प्राण्याची इच्छा असते. आणि अशी जी एक इच्छा आता पूर्ण होताना दिसते ती म्हणजे काय? ती म्हणजे ठाकरे कुटुंबामधील दरी कमी होते. जो दुरावा होता तो संपुष्टात येतोय असंच दिसून येते. आताच काही दिवसापूर्वी तुम्हाला बघायला मिळालं असेल, एका मंचावरती 2 भाऊ एकत्र आलेत, गळाभेट झाली, दोघांनी एकमेकाला आलिंगन दिलं वगैरे वगैरे. मित्रांनो, ते ठाकरे बंधू कोण आहेत? तर एक आहे उद्धव ठाकरे आणि दुसरे आहे राज ठाकरे. 20 वर्षाची त्यांच्यामधील जे मनमुठाव होता, त्यांच्यामध्ये जी दुरी होती, ती एका देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने काय केली आहे? मिटवलेली आहे, संपुष्टात आणलेली आहे. आणि याचं क्रेडिट, याचं श्रेय खुद्द राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मानायला सुद्धा हवं. नाहीतर उद्धव ठाकरे प्रत्येक वेळी म्हणत होते, हा घरफोडे आहे, हा घरफोडे आहे वगैरे वगैरे. मित्रांनो, उद्धव ठाकरेंबद्दल तुम्हाला काय सांगायला आवश्यकता नाही आहे. त्यांचं किती ज्ञान आहे, ते किती विद्वान आहेत हे तुम्हाला माहिती आहे. ते किती राजकारणी आहेत आणि ते किती षडयंत्री आहेत हे सांगायला माझी आवश्यकता नाही तुम्हाला. असो मित्रांनो, विषय कुठला आहे तर एका कुटुंबामधील दरी संपुष्टात येते, दुरावा संपुष्टात येतोय. परत एकदा तुम्हाला पाहायला मिळालं असेल कधी, ज्या वेळेला ती निवडणूक झाली. कुठली निवडणूक? आता तुम्ही म्हणाल अजून बऱ्याचशा निवडणुका व्हायच्या आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका व्हायच्या आहेत. मित्रांनो, आताच BSTच्या पतसंस्थेची निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र आले. दोघांनी एकमेकांवरती प्रेम एवढं दाखवलं की ते अंडा जो आहे, आणि ते कोंबडीचं होतं, बदकाचं होतं, या दोघांनी भावांनी निर्माण केलेलं अंड होतं, ते फुटलंच नाही. असो, आता दोघांची ताकद किती आहे, दोघांमध्ये काय क्षमता आहे ते मला वेगळ्याने सांगायची आवश्यकता नाही आहे. पण दोघं एकत्र आले एवढं मात्र नक्की आहे, भारतीय जनता पार्टीला हरवण्यासाठी. आणि भारतीय जनता पार्टी आणि द्विगणित ऊर्जेने पुढे गेली आणि त्याने अगदी 0-1, 10-0 असं म्हणता येईल, 100-0 असाही म्हणता येईल, असा तो भूतो ना भविष्यतो विजय प्राप्त केला.
मित्रांनो, परत एकदा त्यांची गाठभेट आणखीन एका मंचावरती दिसून आली. ते मंच कोणतं आहे तर राज ठाकरेंचं घर, राज ठाकरेंचा बंगला शिवतीर्थ. त्या शिवतीर्थावरती उद्धव ठाकरे त्यांच्या भेटीला गेले आणि निमित्त काय तर गणपती बाप्पा मोरया. लक्षात आलं का मित्रांनो? आणि दोघं एकत्र आले, गळाभेट झाली. मित्रांनो, हे वितुष्ट जे आहे कुटुंबातील हे नष्ट होते, चांगली गोष्ट आहे. कुटुंब एकत्र येते, ठाकरे कुटुंब एकत्र येते. पण त्या ठाकरे कुटुंबामध्ये इतरसुद्धा सदस्य आहेत. जयदेव ठाकरे म्हणा, त्या स्मिता ठाकरे म्हणा, अनेक आहेत सदस्य. ते एकत्र येताना दिसत नाही आहेत. गंमत बघा, तुम्ही म्हणताय की ठाकरे कुटुंब एकत्र आलेत तर तुमच्या पोटात दुखते का? तुमच्या पोटात दुखते का? माझ्या पोटात नाही दुखत आहे मित्रांनो. मला हे सगळं ठाकरे कुटुंब जर एकत्र आलं तर जेवढा आनंद मला होईल तेवढा आणखीन कोणालाच होणार नाही. कारण ह्या ठाकरे कुटुंबाशी माझं सुद्धा एक रिलेशन होतं, एक शिवसैनिक म्हणून. त्यामुळे शिवसैनिक म्हणून, बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मला आनंद जो होईल ना तो अगदी आकाश ठेंगणं होईल. त्यामुळे मला दुःख होणार नाही, ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. पण सर्व कुटुंब, त्याच्यामध्ये जेवढे सदस्य आहेत त्या कुटुंबातील, त्या सर्व सदस्य एकत्र आलेत. ना की तोंडाला पानं पुसण्यासाठी. कोणाच्या? तुमच्या, आमच्या. म्हणजे कोण? मराठी माणूस, नाही का? मराठी माणसांच्या तोंडाला पानं पुसली गेली आजपर्यंत. मग ते शिवसेना असो किंवा मनसेना असो, आता कुठलीही सेना समजून घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाखाली त्यांनी जी काय पानं पुसलीत मराठी माणसांच्या तोंडाला, मराठी भाषेच्या तोंडाला, ते अवघा महाराष्ट्र ओळखून आहे. आता एवढं त्यांचं मला उद्धार करण्यासारखी बऱ्याचशा गोष्टी तुमच्यासमोर मांडायची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला सर्व श्रुत आहे, सर्व माहिती आहे तुम्हाला. कारण तुम्ही कसे आहात? सुज्ञ आहात, सद्विवेक बुद्धी तुमच्यात आहे, असंच धरून मी चालतो. मित्रांनो, ते एकत्र आले, ही गळाभेट झाली, परत एकदा गळाभेट झाली त्या गणपती बाप्पाच्या निमित्ताने. मी सुखावलं, मला आनंद झाला, मला बरं वाटलं. ही अशीच त्यांची गळाभेट दिवसेंदिवस प्रगत होत जाऊ, अशी त्या गणपतीच्या समोर, त्या गणरायाच्या समोर मी प्रार्थना करतो. कारण जे काय बाळासाहेब ठाकरे आहेत ना, आता स्वर्गवासी झाले आहेत, त्या स्वर्गात बसून त्यांना हे सुख उपभोगायला मिळेल की आपलं कुटुंब एकत्र येते. मित्रांनो, पण ही जी गळाभेट दिसते, ह्या गळाभेटीमध्ये तुम्हाला नक्की काय दिसते? गळ्यात, एकमेकाच्या गळ्यात ते पडतायत. म्हणजे एक हिंदीमध्ये एक हे आहे, काय म्हणतात त्याला, म्हण आहे, अरे आप गले क्यों पड रहे हो, आणि जबरदस्ती. जसं ते राहुल गांधी नरेंद्र मोदीजींच्या गळ्यात जाऊन पडले होते. ते नरेंद्र मोदीजी म्हणाले होते, अरे मेरे गले क्यों पड रहे हो, म्हणजे काय, जबरदस्तीने. आता हे खरोखरच गले पडतायत का एकमेकांच्या? कोण कोणाच्या गळ्यात पडतायत, कोण कोणाच्या गळ्यात जबरदस्तीने पडतायत, हे तुम्हाला माहितीच असेल. आता ते शोधून काढणं हे तुमचंही काम आहे. फक्त मी आपलं सांगत राहणार, मी माझी अक्कल पाजळणार. मग तुम्ही समर्थक असाल तर वावा म्हणणार आणि विरोधक असाल तर शिव्या काढणार. मग आता तुम्हीच ठरवा, मग ते समर्थक असो किंवा विरोधक असो, माझे नव्हे, माझेसुद्धा. आणि राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे समर्थक किंवा विरोधक असो, तुम्ही ठरवा कोण कोणाच्या गळ्यात पडतोय. आणखीन एक गोष्ट आठवते मला, काय आहे, पोटात एक आणि ओठात एक. आता कोणाच्या पोटात काय आहे आणि ओठात काय आहे ते तुम्ही ठरवा. आता या दोन्ही भावांमधील कोणाच्या पोटात काय आहे आणि कोणाच्या ओठात काय आहे हे तुम्ही ठरवा. आणि कमेंट बॉक्समध्ये लिहा मित्रांनो. का तुमची बुद्धी चालत नाही का कमेंट बॉक्समध्ये लिहायला? लाईक तर तुम्ही करतच नाही, सबस्क्राईब करायला पण 10 वेळा विचार करता. असो, तुमची मर्जी. एक जरी व्ह्यूवर असेल, माझा बघणारा श्रोता असेल, तरी मी ते व्हिडिओ बनवणार.
आणि आहेत तसे श्रोते बघतात, काळ वेळ परिस्थितीनुसार बघू ठरवू. कारण ह्यापूर्वी हजारोने व्ह्यूवर्स होते, ते का घटलेत? तर यूट्यूब. आणि यूट्यूब आता प्रमोशन करत नाही माझं, असं आता यूट्यूबची मर्जी. पण आता इथे मर्जी कोणाची आहे? तुमची आमची. तुम्ही आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता आणि माझे व्हिडिओ सर्च करून बघू शकता. यूट्यूबची सुद्धा आवश्यकता नाही आहे, जर माझे विचार तुम्हाला पटत असतील तर. असो मित्रांनो, तर विषय काय आहे? तर गळाभेट. आणि कोणाच्या पोटात काय आहे आणि कोणाच्या ओठात काय आहे हे तुम्ही सांगा. आणखीन एक विषय आहे मित्रांनो, आणखीन एक म्हण आहे. ती काय आहे? तर मुँह में राम नाम बगल में छुरी, छुरी छुरी गला काटने की, सर सर तन से जुदा, सर तन से जुदा. लक्षात आलं का? अल्लाहू अकबर. अल्लाहू अकबर म्हणजे देवाचं नाव घ्यायचं. म्हणजे आम्ही त्या अल्लाहला राम समजतो, मग त्या रामाचं नाव घ्यायचं आणि काय म्हणायचं? मुँह में राम नाम और बगल में छुरी, सर तन से जुदा, सर तन से जुदा. आता मुँह में राम नाम आणि बगल में छुरी, ही जी छुरी आहे ना, छुरी, ती कोणाची आहे नक्की? आणि मुँह में राम नाम कोणाचे आहे हे तुम्ही सांगा. गळाभेट तर मी तुम्हाला सांगितलीच. ते काय? गले पडते जा रहे. आता हे गळाभेट होतीये की जबरदस्ती में गले पड़े जा रहे? समझा क्या दोस्तों? अरे क्यों गले पड़ रहे हो मेरे? क्यों जबरदस्ती कर रहे हो? ऐसा बोलने का वक्त एक दूसरे पे नहीं आए. ऐसे ही मैं अभी इस गणराया के पास दुआ करता हूँ, प्रार्थना करता हूँ. मित्रांनो लक्षात आलं का? अशी वेळ येऊ नये परत कुठली. अरे कशाला एकमेका जबरदस्तीने गळ्यात पडतोयस? कशाला जबरदस्तीने गळ्यात पडतोयस? अशी एकमेकाला सांगायची वेळ येऊ नये ह्या दोन्ही बंधूंवरती. हीच मी परत एकदा त्या गणरायाकडे अगदी मनापासून मी प्रार्थना करतो. कारण मी शुभचिंतक आहे त्या ठाकरे कुटुंबाचा. कारण बाळासाहेब ठाकरे यांचा मी शिवसैनिक आहे, आजही आहे. फक्त मी कार्यरत नाही आहे, कुठल्या पक्षाचा कार्य करत नाही. बाळासाहेब गेले, सर्व संपलं. तुम्हाला काय वाटते मित्रांनो? मी जे म्हणतोय ते तुम्हाला पटते आहे का? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा. वास्तव, आणि हेच ते वास्तव. वास्तवावर बोलू काहीतरी, आणि हेच ते मी वास्तवावर बोलतोय. गले पडने जा रहे, गले लगने जा रहे, मुँह में राम नाम बगल में छुरी, पोटात एक की ओठात एक, नक्की काय ते आता तुम्ही ठरवा. श्रोत्यांवरती सोडून देतो. तोपर्यंत काय करा? हा व्हिडिओ बघता बघता लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आणि माझे हे जे विचार आहेत, बहुमूल्य विचार, ते तुम्हाला पटत असतील तर काय करा? कमेंट बॉक्समध्ये लिहा 4 शब्द. नाहीतर लाज लज्जा नसेल कोणाच्या गले पडणाऱ्याच्या, तर तो गलेच पडणार. नक्की तुम्ही आता ठरवा. काय? वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.